हॅलो फ्रेंड्स, आम्ही दमण एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. मुंबई टू दमण हे अंतर 160 किलोमीटर आहे. सकाळी 3:30 वाजता आम्ही प्रवास चालू केला. वातावरण खूप फॉगी होते आणि हायवेवर ट्रक पण भरपूर होते. आम्ही नाश्ता करण्यासाठी अहुरामध्ये गेलो. मुंबई टू जॅम्पोरे बीच हे अंतर 161 किलोमीटर आहे. हे बीचेस मी लांबूनच बघितले. इथे बरेच फोटो काढले. त्यानंतर जॅम्पोरे बीचपासून 3.3 किलोमीटरवर असणाऱ्या मोती दमन फोर्टला आम्ही व्हिजिट दिली. मोती दमन फोर्टमध्ये पोर्तुगीज कॉलनी आहे. तिथे बरेच फोटो काढले. ह्या ठिकाणी प्री वेडिंग शूट देखील होते. पोर्तुगीज कॉलनीपासून 70 मीटरवरच बॉम जीजस चर्च आहे. मोती दमन फोर्टपासून 90 मीटरवर द चॅपल ऑफ आर लेडी ऑफ रोझारिओ हे चर्च आहे. ह्या चर्चपासून फक्त 400 मीटरवर डॉमिनिकन मॉनिस्ट्री आहे. येथे आम्ही बराच टाईम स्पेंड केला. मोती दमन फोर्टपासून 1 किलोमीटरवर दमन लाईट हाऊस आहे. हे पाहण्यासारखे आहे. इथून आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर आम्ही मोती दमन फोर्टपासून 3 किलोमीटरवर असणाऱ्या नानी दमन फोर्टला भेट दिली. ह्या फोर्टमध्ये चर्च ऑफ आर लेडी ऑफ द सी आहे. येथे जास्त काही पाहण्यासारखे नव्हते. त्यानंतर आम्ही नानी दमन फोर्टपासून 3.7 किलोमीटरवर असणाऱ्या देवका बीचला गेलो. देवका बीचपासून 6.4 किलोमीटरवर क्वेरी लेक आहे. इथे थोडे फोटो काढून आम्ही विरेदा धाबामध्ये लंच करून रिटर्न मुंबईला येण्यासाठी निघालो. रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचलो. अशा प्रकारे लवकर जर्नी स्टार्ट करून एका दिवसातच दमण ट्रिप प्लॅन होऊ शकते. थँक्यू.